10 मागण्यांसाठी रणसंग्राम. कवठेमहांकाळात अनुसूचित जाती समाजाची ऐतिहासिक एकजूट. अनुसूचित जाती समाजाच्या हक्कासाठी कवठेमहांकाळ येथे आज अभूतपूर्व रणसंग्राम उभारण्यात आला. समाजाच्या 10 प्रमुख मागण्यांसाठी आयोजित या आंदोलनात्मक कार्यक्रमात शेकडो कार्यकर्ते, महिला व नागरिकांनी हजेरी लावून समाजाची ताकद दाखवून दिली. यावेळी शेड्यूल कास्ट मुव्हमेंट DS4 या संघटनेची स्थापना करण्यात आली. या संघटनेमार्फत सर्व प्रश्नांवर एकसंघ लढा देण्याची घोषणा करण्यात आली. बहुजन नेते डॉ. शंकरदादा माने यांनी मार्गदर्शन करताना समाजाच्या हक्कासाठी अखंड संघर्ष सुरू राहील असे स्पष्ट केले. मुख्य मागण्यांमध्ये स्वतंत्र मतदारसंघ, सरकारी नोकऱ्यातील रिक्त पदे भरणे, बढतीतील आरक्षण, शिक्षणातील समान संधी, SC/ST ॲक्टची काटेकोर अंमलबजावणी, खाजगी क्षेत्रात आरक्षण, गायरान जमिनीचे वाटप व घरकुल योजना यांचा समावेश होता. डॉ. माने म्हणाले, जोपर्यंत समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील. सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम. आज 24 तारखेला पुणे करार धिक्कार दिना दिवशी शेड्यूल कास्ट आंदोलन नावाचं एक संघटन, एक आंदोलन आम्ही आज कवठेमहांकाळमध्ये उभा केलेला आहे. हे आंदोलन SC कॅटेगरी मधील काही समस्या प्रॉब्लेम आहेत त्या प्रॉब्लेम संदर्भात आंदोलन करेल. त्याचप्रमाणे SC समाजातल्या तरुणांना, युवकांना, कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करेल. आजपर्यंत भारतीय संविधानाने ज्या आम्हाला हक्क आणि अधिकार दिलेले आहेत त्या हक्क अधिकार इथल्या शासनकर्त्यांनी आमच्यापासून हिरावून घेतलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये ज्या आम्हाला 2 मताचा अधिकार मिळवून आणून दिला होता तो अधिकार इथल्या गांधी आणि कंपनीनं आमच्याकडे हिसकावून घेतला होता. तो अधिकार पुन्हा आम्ही मिळवून घेण्याची पुरेपूर प्रयत्न करणार आहे. त्याच्या संदर्भात आंदोलन करणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कांशीराम साहेबांच्या स्वप्नातील भारत या देशामध्ये निर्माण केल्याशिवाय इथला SC कॅटेगरी मधला माणूस गप्प बसणार नाही. आणि आजपर्यंत ज्या SC कॅटेगरी मधले जे शिक्षक आहेत किंवा गव्हर्नमेंट सर्व्हिसवाले आहेत त्यांचा जो बढतीमधला आरक्षण आहे त्या आरक्षणासाठी आम्ही संघर्ष उभा करणार आहे. आजपर्यंत SC कॅटेगरी मधल्या क्लास 1, क्लास 2 मधल्या ज्या पोस्ट आहेत त्या 30% ते 40% भरल्या गेलेल्या नाहीत. त्या लवकरात लवकर भरून इथल्या तरुणांना, युवकांना न्याय देण्याचं काम हे संघटन बनवणार आहे. हे संघटन कुठल्या पक्षाचं, कुठल्या ह्याचं नसून हे संघटन फक्त आणि फक्त SC कॅटेगरी मधल्या 59 जातीचं महाराष्ट्रातल्या संघटन आहे आणि भारतातल्या 1500 जातींचं संघटन आहे. हे फक्त SC कॅटेगरी मधल्या लोकांसाठी काम करेल. एवढीच मी आज या संघटनच्या प्रमुख कार्यकर्ता म्हणून एक घोषणा करतो की हे संघटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारावर पुरेपूर जी गदा आणलेली आहे ते गदा काढून टाकण्यासाठी काम करेल, न्याय आणि हक्कासाठी काम करेल. आणि ह्याचा जो झेंडा आहे तो निळा झेंडा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आणि याचं ब्रीदवाक्य जय भीम आहे. या जय भीम ब्रीदवाक्य घेऊन महाराष्ट्रभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुवमेंट चालवण्याच्या दृष्टिकोनातून शेड्यूल कास्ट मुवमेंट ही चालवण्याचं आणि हे आंदोलन जागृत करण्याचं काम आम्ही सगळ्यांच्या माध्यमातून करणार आहे. एवढंच बोलतो आणि सगळ्यांना माझा पुन्हा एकदा क्रांतिकारी जय भीम करतो आणि इथंच थांबतो. जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम. माननीय शंकरदादा आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. माननीय शंकरदादा आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. महात्मा ज्योतिराव फुलेंचा विजय असो. कार्यक्रमात अशोक कांबळे, संजय मस्के, सुधीर कांबळे, दादासो चंदन शिवे, सुभाष मराठे, अमर माने, गौतम कांबळे, अमोल सावंत, अरुण धेंडे, भगवान गायकवाड, संदीप धुमाळ, शिवाजी पाटोळे, स्नेहल कुमार कांबळे, नामदेव बनसोडे आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. महिला कार्यकर्त्यांमध्ये संगीता माने, रुपाली माने, अनिता पवार, छबुताई लांडगे, संगीता कदम, कल्पना वाघमारे, रेश्मा वानखडे, इरडीच्या सरपंच संजना आठवले, उज्ज्वला धोत्रे, राकेश शिंदे, सविता माने आदींचा सहभाग उल्लेखनीय राहिला.